पालघर पुलिस पर नाबालिग लड़की से कथित अत्याचार के मामले में कार्रवाई में देरी करने के गंभीर आरोप लगे हैं। आरोप है कि शिकायत मिलने के बावजूद पुलिस ने पॉक्सो एक्ट के तहत तत्काल मामला दर्ज नहीं किया। शिकायतकर्ता का कहना है कि वरिष्ठ स्तर से निर्देश मिलने के बावजूद कार्रवाई नहीं की गई, जिससे नाराज होकर उन्होंने पुलिस के वरिष्ठ अधिकारियों से शिकायत की है। मामले में डीजीपी कार्यालय से भी शिकायत कर तत्काल एफआईआर दर्ज करने और पीड़िता को न्याय दिलाने की मांग की गई है। शिकायतकर्ता ने आरोप लगाया है कि संवेदनशील मामले में पुलिस की ओर से देरी से पीड़िता और उसके परिवार की परेशानी बढ़ रही है। अब पूरे मामले में पुलिस क्या कार्रवाई करती है और आरोपों की जांच किस स्तर पर होती है, इस पर सभी की नजर बनी हुई है। मी शिवराम आस मोहम्मद भोसले, बरोबर. माझे वडिलांचे नाव आस मोहम्मद अन्सारी आहे आणि माझं नाव शिवराम भोसले आहे. पूर्वीचं नाव सरफराज आस मोहम्मद अन्सारी होता. मी धर्म बदलला, नाव बदलला. महाराष्ट्र गॅजेट अनुसार नियमानुसार आम्ही हिंदू धर्मात घर वापसी केली आहे, मुस्लिम धर्म सोडून दिला. चला आता मुद्द्यावर येऊ की आपल्या पॉस्कोच्या केसबद्दल मी सांगतो. घटना घडली आहे 21 जुलै 2026ला आणि त्यानंतर 23 जुलैला मला अटक करण्यात आला आणि ते माहीत नाही होतं. 22 जुलैला तर मी हॉस्पिटलमध्ये होता आणि घरी आल्यावर एक रात्र तर ते घडामोडी अशी झाली होती की परिस्थितीत आपली जी तब्येत आहे ती साथ नाही देत होती. अनकॉन्शियसनेस, उलटी, ग्रीडीनेस. तर आता CCTV कोणाला बघायचा आहे, कोणाला नाही बघायचं आहे. तर आम्ही बघितलं नाही होतं की काय घडलं आहे. कॅमेरा आहे आपल्याकडे, ते सिक्युअर आहे, पण बघितलं नाहीमुळे आम्हाला काही माहीत नाही होतं की काय त्यावेळीला काय मुवमेंट झाली. तर माझी बायको इंजर्ड होती, मला हेच वाटलं होतं. मुली इंजर्ड झाले ते मला माहीत नाही होतं. तर हे तीन तर तिथे घरीच होते. मी आणि माझी बायको आणि सोबत कोण गेला होता आमच्यासोबत ते वोकाडला. आपल्यासोबत कोण होता? मी, तू आणि ती. माझी पीडित मुलगी होती, पण तिने काय तोंड उघडलेलं नाही होतं. त्यावेळी आम्हाला माहीतच नाही होतं की काय एक बाप म्हणून आपलं सरळ बोलतो, सत्य ते बोलतो जे मला माहीत आहे. मला तिथपर्यंत काही माहीत नव्हतं 21 जुलैपासून 23 जुलैपर्यंत. आता 23 जुलैला काय झालं की मी अटक झालो आणि 24 जुलैला मी तलोजाला गेलो आणि हे सगळे तिथे कोसळून पडले. हे लहान मुलाला काय समजते काय लिगल आहे, हे लिगल आहे ते. तर 30 जुलैपर्यंत त्यांचे बुखार, ताप आणि ते शाळेत नाही जायच्या, खाणं सोडले, जेवण सोडला, लॉस ऑफ कॉन्सन्ट्रेशन, वीकनेस. ती 5 ऑगस्टला पाटकर डॉक्टरकडे गेली होती. 5 ऑगस्ट नाही, मला वाटते 31 आहे स्लिप डॉक्टरकडे. आमचे फॅमिली डॉक्टर पाटकर आहे पालघरमध्ये, त्यांच्याकडे तिला घेऊन गेले होते. नंतर 4 ऑगस्टला सकाळी माझी बायकोनी मला ही जानकारी आली की याच्यावर सेक्शुअल असॉल्ट झाला आहे. मी आहे बायपोलर पेशंट आणि अशी काय घटना मला आली, ट्रिगर्ड काय होईल मला, हायपर तर मी नॉर्मल आहे, पण त्या घटना ऐकल्यानंतर ज्वालामुखी फुटला आणि समोर ते थोराट आणि PSI रमजान शेख. मी दोघांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ते बरोबर संपर्क नाही झाला. मी 112वर कंप्लेंट दिली. 112वर आमची नोंद झाली. हे बघा आणि मी वाचून दाखवतो आपल्याला. कंप्लेंट ID नंबर CFS 385377073 म्हणजे एक कंप्लेंट ID जनरेट झाली आणि डेट कधी आहे 4 ऑगस्ट 2026 7:27 सकाळचा वेळ आहे. कारण सकाळी 6:30ला याला कळलं की आणि मला सांगितलं आणि मी 7:10 पासून पालघर पोलीस स्टेशनच्या मागे लागलो. तर ते काही ऐकत नाही होते. तर ते कंप्लेंटच्या शेरा येथे आहे, डिस्क्रिप्शन आहे, तर ते मी वाचतो. लँडमार्क काय, लोकेशन काय, केनम इंग्लिश स्कूल, विष्णुनगर. कॉलर घटनास्थळी असून कॉलरच्या मुलीला 10 वर्षाची कॉलरच्या भावाने छेडछाड केली आहे. क्लिअर पॉस्कोचा केस अट्रॅक्ट होतो आणि ॲसिड फेकण्याची धमकी दिलेली आहे. घटनेला 10-12 दिवस झालेले आहे. ये मेरा सबमिशन था कि 10-12 दिन हो गया. ये जानकारी आज मिली है. मैं पुलिस के पास जा रहा हूँ, ले नहीं रहे कंप्लेंट. तो उसमें आगे लिखा उन्होंने, पोलीस कॉलरची कंप्लेंट घेत नाही आहे असे कॉलर म्हणत आहे. आप समझे, पहली लाइन में कॉलर के भाव ने छेड़छाड़ की है मुली के साथ, ॲसिड फेकण्याची धमकी दिलेली आहे. घटनेला 10-12 दिवस झाले आहे. पोलीस कॉलरची कंप्लेंट घेत नाही आहे असे कॉलरने म्हणत आहे. मदत हवी आहे. यापुढे काय? 4 तारखेला कोर्टात बेल कॅन्सलेशनची ॲप्लिकेशन लावली आहे आयोने.
आणि माझ्यावर खोटा यांची की मी तिला दमदाटी केलं. आता तुमच्या मुलीला न्याय मिळालेला की नाही मिळाला? पोस्कोची पालघर पुलिस अगर इन्वेस्टिगेट करेगी ना तो मेरा केस न्याय तो छोड़ो, ये पुलिस ऐसी है ना कि विक्टिम को है ना आरोपी बना के जेल भेज देती है. सर मुलीसोबत दुष्कर्म कधी झालं, मतलब अगोदर पण होत होतं की कधी? त्याच्या आईला माहित आहे अगोदर पण चॉकलेट वॉकलेट काय चाललं आहे. मला त्यांनी पूर्ण सांगितलं नाही, कारण त्याला मला माहित आहे की मी जाऊन मारून आणि मारहाण होईल. तर ती त्याप्रमाणे ते मला तेवढंच बोलते की जिथपर्यंत मी कंट्रोलेबल आहे आणि मी खूप पागल कुत्र्यासारखं मागे लागला ना तर माहीत पडेल त्यांना. आता तुमची न्यायाची काय मागणी? हा, न्यायासाठी काय मागणी तुमची? न्यायासाठी आमची जी मागणी आहे आम्ही बोललो ना की पहिली मागणी आहे की आम्ही DGP संचालक महाराष्ट्र माननीय साहेबांना विनंती करतात की तुम्ही आहे ना मुंबईची स्पेशल टीम घ्या आणि एकदम सखोल इन्व्हेस्टिगेशन पालघर पोलीस स्टेशनची करा की कशा रीतीने हे पोलीस केसेस रजिस्टर करतात आणि कशा फॉल्स केसेस ते क्रिएट करतात. बरोबर, हे आमची, कारण ते बायस आहे, कॉम्प्रोमाइज आहे अँड दे आर करप्टेड. आय एम ओपनली सेईंग नाव. शाहनवाज आस मोहम्मद अन्सारी हे माझे मोठा भाऊ आहे आणि याला जे मदत करणार आहे ते सर्व यांच्यावर मुकदमा दाखल करा आणि मुकदमा दाखल करून ते दोषी आढळले तर त्यांच्यावरती कडक हे शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा आणि